हॅलो छबी फॅमिली, खण आणि इलकलचा प्रवास भारतातून 7 समुद्रपार घेऊन जाण्यात तुम्हा सगळ्यांचा अगदी मोलाचा वाटा आहे। आणि म्हणूनच या मराठी वस्त्र संस्कृतीत आम्ही आणखी एक मानाचा तुरा नुकताच रोवला आणि तो म्हणजे हात मागावरच्या रेशमी पैठण्या घेऊन। छबीमध्ये विकल्या जाणाऱ्या प्रत्येक पैठणी मागे प्रत्येक ग्राहकासोबत आमची एक भावनिक आठवण जोडली गेली आहे। नुकत्याच आपल्या पहिल्या पैठणी ग्राहकाचा व्हिडिओ सुद्धा आपल्या पेजवर तुम्ही पाहिला असेल। तर पुढची पैठणी पाहण्याआधी चला जाणून घेऊयात पैठणीबद्दल बरंच काही। पैठणी नावावरूनच लक्षात येतं की या साडीला पैठण गावच्या नावावरून हे नाव मिळालं। पैठणी मुळातच उद्योगाच्या दृष्टिकोनातून तयार झाली, कारण भारतीय विणकाम आणि पैठणीचा मौसूद रेशमी कापड, रंगसंगती हे सगळंच आपल्या लोकांसोबत परदेशी ग्राहकांना देखील भुरळ घालत आलंय। तर माझ्या वाचनात आलेल्या माहितीनुसार पिंपळवडारीवर होणाऱ्या सततच्या आक्रमणामुळे या उद्योगाला उतरती कळायला लागली आणि हा उद्योग करणारे कारागीर हे येवला आणि नाशिकला स्थलांतरित झाले। पण आजही पैठणीचा हा तोरा तितक्याच ताकदीने उभा आहे आणि छबी या वस्त्र संस्कृतीची वाहक होऊ पाहते। चला तर मग भेटूया एका नव्या कोऱ्या आणि भुरळ घालणाऱ्या पैठणी सोबत लवकरच।